नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आज आपण माहिती घेणार आहोत बांधकाम कामगार योजनेबद्दल आणि बांधकाम कामगारांच्या पाल्यांना जी स्कॉलरशिप मिळते त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण जाणून घेणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ थोडा मोठा होईल तरी पण व्हिडिओ पूर्ण पहा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओतर्फे मिळेल। आणि या स्कॉलरशिपचे ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत, तरी आपण सर्वांनी लवकरात लवकर या स्कॉलरशिपबद्दल जे अर्ज आहेत ते भरून घ्यावेत। चला तर मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तर मित्रांनो, आपण आलो आहोत महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार यांच्या वेबसाईटवर, पोर्टलवर। आणि इथं आपण पाहू शकतो की वेगवेगळ्या प्रकारचे योजनांचे फॉर्म आणि माहिती यामध्ये दिलेली आहे। तर यामध्ये आपण पाहू शकतो शैक्षणिक योजना अर्जाचे फॉर्म। इथे खाली आपण पाहू शकतो नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या 2 पाल्यांना 1ली ते 7वी साठी प्रतिवर्षी 2000 रुपये किंवा 8वी ते 10वी प्रतिवर्षी 5000 रुपये बांधकाम कामगाराच्या पाल्यांना दिले जाणार आहेत। मित्रांनो, जे की नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत त्यांचे पहिले 2 पाल्य जे 1ली किंवा 7वी साठी शिक्षण घेत आहेत त्यांच्यासाठी मित्रांनो प्रतिवर्षी 2500 रुपये अशी स्कॉलरशिप त्या पाल्यांना दिले जाणार आहे। किंवा ज्यांचे पाल्य 8वी ते 10वी या वर्गात शिक्षण घेत आहेत त्यांना प्रतिवर्षी 5000 रुपये अशी स्कॉलरशिप दिली जाणार आहे। मित्रांनो, आपण पाहू शकता या अर्जासाठी आपल्याला जर या स्कॉलरशिपसाठी अर्ज करायचा असेल तर कोणकोणत्या डॉक्युमेंट्सची गरज लागते ते आपण इथं पाहू शकतो। मित्रांनो, हा फॉर्म ओपन केल्यानंतर आपण खाली पाहू शकतो डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड, आणि यामध्ये बघा 75% अटेंडन्स सर्टिफिकेट अँड लास्ट इयर प्रोग्रेस रिपोर्ट विथ 75% प्रेझेंटी, म्हणजे तुमच्या पाल्यांची शेवटच्या वर्षी शाळेमध्ये 75% उपस्थिती असणार प्रमाणपत्र आपल्याला द्यावं लागतं। त्यानंतर बोनाफाईड सर्टिफिकेट, चालू वर्षाचा बोनाफाईड सर्टिफिकेट आपल्याला द्यावा लागतो। आधार कार्ड ऑफ ॲप्लिकेबल मेंबर, म्हणजे तुमच्या मुलाचे आधार कार्ड आपल्याला इथे द्यावे लागते। आणि सेल्फ डिक्लरेशन म्हणून एक फॉर्म असतो, तो फॉर्म आपल्याला भरून द्यावा लागतो। आणि एक रेशन कार्डची प्रिंट। अशा प्रकारे मित्रांनो या स्कॉलरशिपला फॉर्म भरण्यासाठी आपल्याला डॉक्युमेंट्सची रिक्वायरमेंट आहे। 8वी ते 10वी आणि 1ली ते 7वी यांच्यासाठी एवढे डॉक्युमेंट्सची रिक्वायरमेंट आहे। मित्रांनो, हे फॉर्म झाल्यानंतर खाली आपण पाहू शकता आणखी नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या 2 पाल्यांना 10वी ते 12वी मध्ये 50% किंवा अधिक गुण मिळाल्यास 10,000 रुपये पारितोषिक दिले जाते। मित्रांनो, ज्या नोंदणीकृत कामगारांच्या मुलांना 10वी किंवा 12वी मध्ये 50% किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळाले असतील तर त्यांच्या मुलांना 10,000 रुपये एवढं पारितोषिक या बांधकाम मंडळातर्फे दिले जाणार आहे। मित्रांनो, हा फॉर्म भरण्यासाठी जे काही डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड आहेत ती इथं आपण पाहू शकतो। हे पहा मित्रांनो, डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड SSC किंवा HSCची मार्कशीट, म्हणजे 10वी किंवा 12वीची गुणपत्रिका आपल्याला या फॉर्मसाठी लागणार आहे। स्कूल कॉलेज ID कार्ड, म्हणजे शाळेचे किंवा महाविद्यालयाचे ओळखपत्र आपल्याला इथे लागणार आहे। बोनाफाईड सर्टिफिकेट, म्हणजे चालू वर्षाचा बोनाफाईड आपल्याला या फॉर्मसाठी लागणार आहे। आधार कार्ड ॲप्लिकेबल मेंबर, म्हणजेच त्या मुलाचे किंवा मुलीचे आधार कार्ड आपल्याला इथे द्यावे लागणार आहे। सेल्फ डिक्लरेशन आणि रेशन कार्ड। मित्रांनो, हा फॉर्म झाल्यानंतर आपण खाली पाहू शकता नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पाल्यांना 11वी व 12वीच्या शिक्षणासाठी प्रतिवर्षी 10,000 रुपये एवढी स्कॉलरशिप मिळणार आहे। मित्रांनो, या स्कॉलरशिपसाठी आपण पाहू शकता डॉक्युमेंट्स जी काही रिक्वायरमेंट आहे ती इथे दिलेली आहे। पासिंग सर्टिफिकेट, मागील वर्षाचे उत्तीर्ण झालेले सर्टिफिकेट, म्हणजेच गुणपत्रक आपल्याला द्यायचे आहे। रिसिप्ट ऑफ ॲडमिशन ऑफ करंट अकॅडमिक इयर, म्हणजेच जे चालू वर्षाला जे ॲडमिशन घेतलेलं आहे त्याची फीची पावती एक द्यायची आहे। आणि बोनाफाईड सर्टिफिकेटसुद्धा द्यायचे आहे। त्यानंतर आपण पाहू शकता 4 नंबरला कॉलेज ID, महाविद्यालयाचे ओळखपत्र एक द्यायचे आहे। त्यानंतर आपण पाहू शकता आधार कार्ड, सेल्फ डिक्लरेशन आणि रेशन कार्ड, एवढ्या डॉक्युमेंट्सची रिक्वायरमेंट आपल्याला लागणार आहे 11वी व 12वीच्या शिक्षणासाठी शिक्षण घेणाऱ्या मुलांसाठी इतक्या डॉक्युमेंट्सची रिक्वायरमेंट लागणार आहे। मित्रांनो, त्यानंतर पाहू शकता आपण नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या 2 पाल्यांना आणि पत्नीस पदवीच्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाच्या पुस्तके व शैक्षणिक सामुग्रीसाठी प्रतिवर्षी 20,000 रुपये, म्हणजे ज्या बांधकाम कामगारांची मुले किंवा पत्नी
पदवी अभ्यासक्रमासाठी शिक्षण घेत आहेत, म्हणजेच ग्रॅज्युएशनसाठी शिक्षण घेत आहेत, त्यांना फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि थर्ड इयर म्हणजेच प्रथम वर्ष, द्वितीय आणि तृतीय वर्षासाठी प्रतिवर्षी 20,000 रुपये एवढी स्कॉलरशिप दिली जाणार आहे. इथं पाहू शकता आपण प्रतिवर्षी 20,000 रुपये एवढी स्कॉलरशिप त्यांना मिळणार आहे. तर त्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स म्हणजे रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स आपण इथं पाहू शकतो खाली. रिक्वायरमेंट डॉक्युमेंट्समध्ये पाहू शकता पासिंग सर्टिफिकेट म्हणजेच गुणपत्रिका, मागील वर्षाची गुणपत्रिका आपल्याला द्यावयाची आहे. रिसिट ऑफ ॲडमिशन म्हणजेच चालू शैक्षणिक वर्षाची प्रवेशाची पावती आपल्याला द्यायची आहे. चालू शैक्षणिक वर्षाचा बोनाफाईड आपल्याला द्यायचा आहे. आणि त्यानंतर आपण पाहू शकता कॉलेज ID म्हणजे कॉलेज ID किंवा ओळखपत्र आपल्याला त्यांना द्यायचे आहे. खाली पाहू शकता आपण सदस्याचे आधार कार्ड म्हणजे ज्या सदस्यासाठी म्हणजे आपण ॲप्लिकंटसाठी अप्लाय करायलो त्यांचं आधार कार्ड आणि सेल्फ डिक्लरेशन आणि रेशन कार्ड आपल्याला द्यायचे आहे. मित्रांनो, त्यानंतर आपण पाहू शकतो खाली ज्या बांधकाम कामगाराचे पाल्य किंवा पत्नी वैद्यकीय किंवा इंजिनिअरिंग म्हणजेच मेडिकल किंवा इंजिनिअरिंगसाठी शिक्षण घेत आहेत, त्यांना प्रतिवर्षी मेडिकलसाठी 1,00,000 रुपये तर इंजिनिअरिंगसाठी प्रतिवर्षी 60,000 रुपये एवढी स्कॉलरशिप दिली जाणार आहे. त्यासाठी मित्रांनो आपण पाहू शकता रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स आपण बघून घेऊया. तर मित्रांनो आपण पाहू शकता या मेडिकल आणि इंजिनिअरिंगला स्कॉलरशिपसाठी कोणकोणत्या डॉक्युमेंट्सची रिक्वायरमेंट आहे. इथं पाहू शकता आपण पासिंग सर्टिफिकेट म्हणजे मागील शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र किंवा गुणपत्रिका आपल्याला द्यायची आहे. नंबर 2ला पाहू शकता चालू वर्षाचे बोनाफाईड प्रमाणपत्र आपल्याला द्यायचे आहे. 3 नंबरला आपण पाहू शकता चालू शैक्षणिक वर्षाची प्रवेशाची पावती म्हणजेच ॲडमिशन पावती, ॲडमिशन रिसिप्ट आपल्याला द्यायची आहे. 4 नंबरला पाहू शकता ID कार्ड, 5 नंबरला आधार कार्ड, 6 नंबरला सेल्फ डिक्लरेशन आणि रेशन कार्ड अशी डॉक्युमेंट्स आपल्याला या मेडिकल किंवा इंजिनिअरिंगच्या स्कॉलरशिप फॉर्मला भरण्यासाठी रिक्वायर्ड आहेत. त्यानंतर मित्रांनो आपण पाहू शकता नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या 2 पाल्यांना शासनमान्य पदवी एककरिता प्रतिवर्षी 20,000 रुपये व पदव्युत्तर पदवी एकेकरिता 25,000 रुपये म्हणजेच जे बांधकाम कामगारांची पाल्य शासनमान्य म्हणजेच गव्हर्मेंट गव्हर्मेंट कॉलेज थ्रू ग्रॅज्युएशन करत आहेत किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन करत आहेत त्यांच्या मुलांना 20,000 किंवा 25,000 अशी स्कॉलरशिप देण्यात येणार आहे. डॉक्युमेंट्स जे मी वर सांगितले तेच डॉक्युमेंट्स यासाठी सुद्धा रिक्वायर राहणार आहेत. आणि शेवटला 7 नंबरला आपण पाहू शकता नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या 2 पाल्यांना संगणकाचे शिक्षण MSCIT करता शुल्काची प्रतिपूर्ती म्हणजेच जर आपल्या पाल्यांना MSCITचे शिक्षण घ्यायचे असेल, जर MSCIT कोर्स करायचा असेल तर त्यासाठी सुद्धा बांधकाम मंडळातर्फे शुल्क पुरवले जाते म्हणजेच पैशाची मदत केली जाते. त्यासाठी लागणारे रिक्वायरमेंट डॉक्युमेंट्ससाठी आपण बघू शकता 75% अटेंडन्स सर्टिफिकेट म्हणजेच उपस्थितीचे प्रमाणपत्र हवे, मागील वर्षीचं बोनाफाईड सर्टिफिकेट हवं आहे, लागू सदस्याचे आधार कार्ड हवे, हमीपत्र, रेशन कार्ड, 10वी व 12वीची गुणपत्रिका, 10वी किंवा 12वी दोन्हीपैकी कोणतीही चालेल, शाळेचे महाविद्यालयाचे ओळखपत्र म्हणजेच ID कार्ड, चालू शैक्षणिक वर्षाची प्रवेशाची पावती म्हणजेच ॲडमिशन रिसिप्ट पाहिजे, महाविद्यालयाचे ओळखपत्र कॉलेज ID पाहिजे. त्यानंतर आपण खाली पाहू शकता फीची पावती, मार्कशीट ऑफ पासिंग सर्टिफिकेट म्हणजेच चालू जे मागच्या वर्षीचं मार्कशीट लागेल आणि MSCIT उत्तीर्ण प्रमाणपत्र एक लागेल. मित्रांनो, या अशा प्रकारे शैक्षणिक योजना बांधकाम मंडळाच्या आहेत आणि या योजनांसाठी आपल्याला खूप सारी स्कॉलरशिप देण्यात येते. मित्रांनो, या पूर्ण स्कॉलरशिपचा आपण व्यवस्थितरित्या पूर्णपणे लाभ घ्यावा. मित्रांनो, आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे अशी की ज्या बांधकाम कामगाराची नोंदणी ऑनलाईन झालेली आहे किंवा ज्या बांधकाम कामगारांच्या नोंदणीमध्ये त्यांच्या पाल्यांचे नाव नॉमिनी म्हणून लावलेले आहे किंवा फॅमिली डिटेल्समध्ये ज्यांचे नाव लावलेले आहेत त्यांनाच या स्कॉलरशिपचा आणि योजनांचा लाभ घेता येणार आहे. मित्रांनो, आणखीन एकदा ऐका की ज्या बांधकाम कामगारांची नोंदणी ऑनलाईन झालेली आहे आणि त्यांच्या ऑनलाईन नोंदणीमध्ये फॅमिली डिटेल्समध्ये त्यांच्या पाल्यांचे नाव लावण्यात आलेले आहे म्हणजेच नोंद केलेली आहे, त्याच पाल्यांना किंवा त्याच बांधकाम कामगारांच्या पाल्यांना या स्कॉलरशिपचा लाभ घेता येणार आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक, शेअर आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येऊ आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना किंवा आपल्या नातेवाईकांना
नक्कीच शेअर करा, जेणेकरून त्यांचा नक्कीच यासाठी फायदा होईल आणि त्यांना या स्कॉलरशिपचा लाभ घेता येईल. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. घेऊन येऊ नवीन व्हिडिओ आपल्यासाठी. धन्यवाद.